तर आज संत ज्ञानोबा महाराजांच्या पालखी दर्शनासाठी म्हणून हजारोंच्या संख्येने भाविक पुण्यामध्ये दाखल झाले होते। अगदी चिमुकल्या मुलांसह वयस्कर आजी आजोबा देखील वारीमध्ये सहभागी झाले होते आणि वारीचा आनंद घेत होते। यंदाच्या वारीत आम्हाला एका आजी भेटल्या ज्या गेल्या 25 वर्षांपासून न चुकता वारी करतायत आणि याच ठिकाणी एक तरुणीही भेटली जी यंदा पहिल्यांदाच वारी करणार आहे। दोन पिढ्यांमधील फरक हा फक्त वयाचा आहे, पण भक्ती ही पांडुरंगाची आहे। त्या दोघींच्या भक्तीचा अनुभव जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे। पालखी सोहळा महाराष्ट्र अनुभवतोय, यामध्ये नालांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचाच सहभाग आहे। आपल्यासोबत दोन पिढ्या आता आहेत, एक तरुणी आहे तर एक ज्येष्ठ आजी आहेत। आजी किती वर्ष झाले वारीला? 25 पाय दुखत नाहीत का? नाही, माऊलीने येत आहे आपल्याला। हा, पाय दुखायचं काहीच नाही। हा, काय काय अनुभवता तुम्ही वारीत? कसं वाटतं तुम्हाला? वारीत लय भारी वाटतंय। घरी असं वारी आली की करमत नाही, घरी थांबू वाटत नाही, उदासी सुटते, कवा कवा येईन वाटतंय जायचं। एका बाजूला आजी आहे, दुसऱ्या बाजूला एक तरुण मुलगी आहे। कसा वाटतो हा सोहळा अनुभवताना? खूप छान वाटतंय मला आणि मी आज त्याच निमित्ताने पहिल्यांदा माळ घातली माझ्या आजीची परंपरा पुढे चालवण्यासाठी। मग आता एका बाजूला आजी तू बघितलेस की 25 वर्ष झाल्या की त्या वारी करतायत, तुला असं वाटतंय की येत्या काळात तू पण हो, मी पण नक्कीच वारी करेल, वारीचा अनुभव घेईल। मग पाय दुखणार नाहीत? नाही दुखणार, माऊली घेऊन जातील आज। कसं वाटतं साधारण दर्शन केल्यावर हा सोहळा जेव्हा तू अनुभवतेस, एक तरुण पिढी म्हणून या सगळ्याकडे कसं बघ? खूप छान वाटतंय। आजची तरुण पिढी अशी व्यसनाधीश वगैरे वाया जातीये, तर मग खूप छान वाटतंय, चांगला आदर्श निर्माण करायचा। एकीकडे 25 वर्ष सलग एक आजी ज्या आहेत त्या वारी करतायत, तर दुसरी पिढी जी आहे ती अतिशय तरुण आहे आणि यंदा देखील वारीचा निश्चय त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।